नमस्कार, मी ऋषी देसाई. झी हेल्पलाईन सवाल हक्काचा विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. झी हेल्पलाईनच्या दणक्यानं 1.5 वर्षापासून रखडलेला चिरवली फाटा ते टाकी पठार रस्ता मार्गी लागलाय. गावाच्या विकासाचा कणा असलेल्या रस्त्याचं काम गेल्या 1.5 वर्षापासून अर्धवट होतं. त्यामुळे गावकऱ्यांचे प्रचंड हाल होत होते. आंदोलनं करूनही फायदा होत नव्हता. मात्र झी हेल्पलाईनमुळे या रस्त्याचा प्रश्न चुटकीसरशी सुटला. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत शहापूर तालुक्यातील कानवे ते टाकी पठार या रस्त्याच्या दुरुस्ती आणि मजबूतीकरणाचं काम मंजूर करण्यात आलं. कानवे ते टाकी पठार अशा तब्बल 10.175 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचं नूतनीकरण या योजनेअंतर्गत होणार होतं. चांगला रस्ता मिळणार या आशेनं या भागातील 8 गावं आणि आदिवासी पाड्यांमधले नागरिक आनंदून गेले. मेसर्स RV कन्स्ट्रक्शन या कंपनीनं कामाला सुरुवात झाली. रस्त्यावर खडी टाकण्यात आली. मात्र काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचं गावकऱ्यांच्या लक्षात आलं. याबाबत त्यांनी संबंधित ठेकेदार कंपनीकडे तक्रार केली. त्यामुळे रस्त्याचं काम कंपनीने बंद करून टाकलं. अर्धवट सोडलेल्या रस्त्याचं काम पूर्ण करावं यासाठी गावकऱ्यांनी संबंधित ठेकेदार कंपनी, PMJY तसाच कोकण आयुक्त नवी मुंबई यांच्याकडे तक्रारी केल्या. रस्ता रोको आंदोलन केलं. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. उलट ठेकेदार कंपनीनं गावकऱ्यांवरच आबरू नुकसानीचा दावा ठोकला. रस्ता म्हणजे गावाच्या विकासाचा कणा, पण प्रशासनानं कानवे ते टाकी पठार या गावांच्या रस्त्याच्या दुरुस्तीच्या नावाखाली इथल्या गावांचा आणि गावकऱ्यांचा कणाच मोडल्याचं दिसत होतं. वाहन चालक कसेबसे या रस्त्यातून मार्ग काढत होते. गावकऱ्यांनी तर या रस्त्याच्या कडेला चक्क पर्यायी रस्ताच बनवला होता. रस्त्यामुळे सर्वात मोठी गैरसोय होत होती ती या गावातल्या विद्यार्थ्यांची. खराब रस्त्यामुळे कोणताही वाहन चालक या रस्त्यावरून जायला तयार होत नव्हता. शिवाय वारंवार गाड्या ब्रेकडाऊन होत असल्यामुळे ST बसेसही इथं येण्यास टाळाटाळ करत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी रोज 3 ते 4 किलोमीटरची पायपीट करावी लागत होती. रस्त्याअभावी या गावाचा विकासच खुंटला होता. अखेर इथल्या गावकऱ्यांनी झी हेल्पलाईनची मदत घेतली. गावकऱ्यांची तक्रार येताच झी हेल्पलाईनच्या टीमनं या गावांना भेट दिली आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. संबंधित ठेकेदार कंपनीच्या कार्यालयाला भेट दिली. निधी अभावी रस्त्याचं काम रखडल्याची माहिती झी हेल्पलाईनला मिळाली. या गावांचं विदारक वास्तव झी हेल्पलाईननं देशासमोर मांडलं. सातत्यानं त्याचा पाठपुरावा सुरूच ठेवला आणि अखेर झी हेल्पलाईनच्या पाठपुराव्याला यश आलं. अर्थसंकल्पात प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेसाठी 19,000 कोटींची भरीव तरतूद करण्यात आली आणि चेरवली आपटे टाकी पठार रस्त्यातील निधीचा अडथळा दूर झाला. रस्त्याच्या कामानं वेग पकडला आणि या गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुललं. आणि गेली 1 वर्षापासून सातत्याने हा कॉन्ट्रॅक्टदार भूलथाप देत होता, काम बरोबर करत नव्हता आणि 1 वर्ष गेली हा ठेका बंद करून ठेवला होता. परंतु पब्लिकच्या न्याय हक्कासाठी आम्ही G24 तासची मदत मागली आणि G24 तासनी ते पुरं करून दाखवलं. आम्ही आमच्या ग्रामस्थांच्या तर्फे, आमच्या विभागातर्फे आम्ही त्यांचे आभार मानतो. गेल्या 1 वर्षापासून पंतप्रधान ग्राम सडक योजनेतील चेरवली फाटा ते टाकी पठार हा रखडलेला रस्ता आणि त्याची झालेली दयनीय अवस्था हे विदारक चित्र G24 तासनी दाखवल्यानंतर हा रस्ता पूर्ण झालेला आहे आणि नागरिकांना होणारा त्रास कमी झाला आहे. त्यामुळे मी समस्त नागरिकांच्या वतीने या ठिकाणी G24 तासचे जाहीर आभार मानतो. याच्यापूर्वी हा रस्ता खूप दयनीय अवस्थेमध्ये झालेला होता. त्यामुळे दूध नेण्यासाठी तालुक्याच्या गावी खूप त्रास होत होता. आता कमीत कमी 15 मिनिटं ते 20 मिनिटं गाडी लवकर पोहोचते. त्यामुळे दूध वेळेवर पोहोचल्यामुळे तोटा नुकसान होत नाही आहे आणि G24 तासवाल्यांचे आम्ही आभारी आहोत. हा पूर्वीचा रस्ता फार खराब होता. गाडी जाण्या येण्यासाठी फार त्रास होत होता आणि गाडीचे टायर वगैरे पंक्चर होत होते, सतत पंक्चर होत होते. आता रस्ता चांगला झाल्यामुळे कमीत कमी 20-25 मिनिटाचा फरक पडला आहे. G24 तासने त्याची दखल घेऊन रस्ता केल्याबद्दल त्यांचे आम्ही आभार मानतो. झी मीडियाच्या दणक्यानं केवळ चेरवली आपटे टाकी पठार याच रस्त्याचं काम मार्गी लागलं नाही, तर राज्यात प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत निधी अभावी रखडलेल्या रस्त्यांच्या कामानंही वेग धरलाय. हा वेग असाच कायम राहिला तर प्रत्येक गावाचा विकास व्हायला वेळ लागणार नाही. चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, शहापूर.
येवला शहरातील नाले कचऱ्यानं तुंबलेत, त्यामुळे शहरात दुर्गंधीसोबत डासाचं साम्राज्य पसरलंय. पावसाळा तोंडावर आल्यानं शहरात मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबणार अशी भीती नागरिकांना वाटू लागली आहे. त्यासाठी नाले सफाईसाठी पाठपुरावा सुरू केला, पण त्यांना यश मिळेना. अखेर या नागरिकांनी झी हेल्पलाईनची मदत घेतली आहे. या कचऱ्यानं तुंबलेल्या गटारी पाहून येवलेकरांची झोपच उडाली आहे. पावसाळा जवळ आला असतानाही पालिकेची नाले सफाई अत्यंत धीम्या गतीनं सुरू आहे. गटारीतील पाण्यात डासांचं साम्राज्य निर्माण झालंय. अशात डास निर्मूलनाकरता नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाकडून प्रतिबंधक औषधांची फवारणीही केली जात नाही. त्यामुळे शहरात मलेरिया आणि डेंग्यू सदृश्य तापाचे रुग्ण वाढलेत. शिवाय शहरातील मुख्य गटारींची सफाई मोहीम तातडीनं न राबवल्यास पावसाळ्यात बाजारपेठेसह नागरिकांच्या घरात पाणी घुसण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांसह व्यापारी हवालदिल झालेत. नाले सफाईची कामं लवकरात लवकर करावीत यासाठी इथल्या नागरिकांनी अनेकदा पालिकेकडे अर्ज केले, मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. शहरात 2-3 वर्षापूर्वी खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस झाले होते आणि ते पावसाचं पाणी येवले शहरात घुसले होते. व्यापाऱ्यांचं खूप मोठे नुकसान झाले होते नाले सफाई नसल्यामुळे. तरी नगरपालिकेने याची दक्षता घेऊन नाले साफ करावे ही विनंती. पावसाळ्याच्या अगोदर साफसफाई होणे खूप गरजेचं आहे. पावसाळ्यात पाणी साफसफाई न केल्यामुळे पाणी सर्व नाल्याच्या बाहेर जाऊन सर्व प्लॅस्टिकचे घाणीचं साम्राज्य दिसतं. त्यातमध्ये किडे, मुंगे, साप वगैरे सर्व पसरून दुर्गंधी पसरते. बाजीराव नगर आणि जानकीनगर या भागात 3 नगरसेवक आहेत. त्यात भाजपचा 1 आणि राष्ट्रवादीचे 2 नगरसेवक. मात्र त्यांचं या भागाकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार इथल्या नागरिकांनी केली आहे. प्रभागामध्ये 3 नगरसेवक आम्ही निवडून दिलेले आहेत. त्यामध्ये 1 भाजपचा आणि 2 राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत. परंतु ते नगरसेवक या भागात अत्यंत दुर्लक्ष करतात. कधीही चक्कर मारत नाही, नागरिकांच्या समस्या जाणून घेत नाहीत. ना लोकप्रतिनिधी लक्ष देत, ना पालिकेचे अधिकारी. त्यामुळे या नागरिकांनी थेट झी हेल्पलाईनशी संपर्क साधला. झी हेल्पलाईनच्या टीमनं नागरिकांच्या समस्यांची दखल घेत नगरपालिकेचं कार्यालय गाठलं. पालिका मुख्याधिकाऱ्यांची भेट घेतली आणि नालेसफाईबाबत त्यांच्याकडे विचारणा केली. 7 जून पर्यंत 100% नालेसफाई करू असं आश्वासन त्यांनी झी हेल्पलाईनला दिलं. शहरातील मुख्य नाल्याचे सफाईचे काम एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आम्ही जवळजवळ 70-80% पूर्ण केले आहे. आता वाढलेले झाडं झुडपं JCBच्या मदतीने काढण्यासाठी JCB मशीन आज उपलब्ध होत आहे. त्यानुसार दिनांक 7 जूनपर्यंत ते नाले सफाईचं काम पूर्ण करण्याचा कार्यक्रम तयार केला आहे आणि 7 जूनपर्यंत 100% काम पूर्ण होईल. पालिका मुख्याधिकाऱ्यांनी 7 जूनची मुदत दिली असली तरी पावसाळा तोंडावर आल्यानं लवकरात लवकर ही कामं उरकणं आवश्यक आहे. अन्यथा पहिल्याच पावसात येवलेकरांना मोठ्या संकटाला तोंड द्यावं लागणार आहे. मात्र झी हेल्पलाईन असं होऊ देणार नाही. 100% नालेसफाई होईपर्यंत झी हेल्पलाईन पालिकेतील कर्मचाऱ्यांना स्वस्थ बसू देणार नाही. कारण सवाल येवलेकरांच्या आरोग्याचा आहे. चेतन कोळस, झी मीडिया, येवला. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत गेल्या 2 वर्षापासून शेतकऱ्यांना शेततळ्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं. या योजनेला शेतकऱ्यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळतोय. मात्र प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे विदर्भात या योजनेला गालबोट लागले. काय घडले एका शेतकऱ्याच्या बाबतीत पाहूया. अमरावती जिल्ह्यातील बुधागड गावात राहणारे हे राजेंद्र यांची 18 एकर शेती आहे. शेती कोरडवाहू असली तरी अत्यंत सुपीक जमीन आहे. या भागात पाणी उपलब्ध असल्यानं शेतकरी शेततळी घेत नाहीत. मात्र मागच्याच वर्षी आपल्या शेतात काहीतरी काम सुरू असल्याची माहिती राजेंद्र यांना मिळाली. त्यांनी शेतात जाऊन चौकशी केली असता शेतात शेततळ तयार करण्याचं काम सुरू असल्याची माहिती त्यांना मिळाली. अखेर राजेंद्र यांनी कृषी विभाग आणि पोलिसात याबाबत तक्रार केली. मात्र ठेकेदार एकाच दिवसात शेततळ खोदून मोकळाही झाला होता. आपल्या शेतजमिनीचं नुकसान केल्याप्रकरणी राजेंद्र यांनी पाठपुरावा सुरू केला. शेततळ चालू असताना आम्ही कुठल्याही प्रकारचं शेततळचा अर्ज केलेला नव्हता. परंतु इथं 2-3 ट्रॅक्टर शेतात दिसत असल्यामुळे मी त्यांना चौकशीसाठी आलो होतो. तर काम थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी साहेबांचं नाव सांगून काम थांबवलं नाही. शेवटी मी कोल्हापूर येथे पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली. गेल्या वर्षभरात त्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यापासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळीकडे तक्रारी केल्या, मात्र उपयोग काहीच नाही. सगळीकडून टोलवाटोलवीची उत्तरं मिळाल्यानं अखेर त्यांनी झी हेल्पलाईनची मदत घेतली.
झी हेल्पलाईनच्या टीमनं राजेंद्र कोराट यांची भेट घेतली, त्यांच्या शेताची पाहणी केली. त्यानंतर त्यांना सोबत घेऊन तालुका कृषी कार्यालय गाठलं, पण इथला कोणताही अधिकारी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास तयार होईना. अखेर झी हेल्पलाईननं जिल्हा कृषी अधीक्षकांना गाठलं. कोराट यांच्या शेतात जबरदस्तीनं खोदलेल्या शेततळ्याबाबत त्यांच्याकडे विचारणा केली. त्यांनी शेताचा मोजणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींवर कारवाई करू आणि पीडित शेतकऱ्याला न्याय मिळवून देऊ असं आश्वासन झी हेल्पलाईनला दिलं. त्या बॉर्डर निश्चित न झाल्यामुळे त्याच्यात थोडीशी शंका आहे आणि अशा परिस्थितीत महसूल विभाग किंवा भूसंपादन अधिकाऱ्यांमार्फत त्याच्या जर बॉर्डर निश्चित करून दिल्या तर निश्चित काय चूक झाली, कोणाचं शेतात चुकीच्या शेतात खोदण्यात आलं का याची खात्री करून याबाबत पुढील कारवाई करण्यात येईल. गेल्या वर्षभरापासून कोराट अन्यायाविरोधात झगडत होते, मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश काही मिळत नव्हतं. पण झी हेल्पलाईनची साथ मिळाल्यानं आता त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची दखल घेण्यात आली आहे. त्याबद्दल कोराट यांच्या नातलगांनी झी हेल्पलाईनचे आभार मानले. आम्ही झी 24 तासकडे याची तक्रार दाखल केली तर त्याचे ताबडतोब झी 24 तासचे कर्मचारी इथं आलेले आणि त्यांनी सगळे आमचे कागदपत्र पाहिले आणि हे सगळं प्रकरण समजावून घेतलं. त्याच्यामुळे झी 24 तासचे आम्ही आभार मानतो. कोराट यांच्या शेताचा मोजणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर यातील दोषींवर कारवाई होणार आहे. मात्र शेततळ खोदल्यानं कोराट यांच्या शेतीचं नुकसान झालंय, त्यामुळे त्यांना नुकसान भरपाई मिळणं गरजेचं आहे आणि यासाठीही झी हेल्पलाईन नक्कीच प्रयत्नशील राहील. राजेश सोनोने, झी मीडिया, अमरावती.